Hari Om. Sit straight, close your eyes, focus on your breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. विश्वरूप दर्शन. काल सगळं वेगवेगळं बघितलं होतं अर्जुनाने. आता पुढे बघूया. की भेणे तेथुनी काढिली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सुरतरूंची सृष्टी, जया पासोनी की जहाली, जिये महासिद्धीची मूळ पिठे, शिणली कमळा जेथवा वटे, तैसी कुसुमे अति चोखटे, तुरंबिली तुरंबिली देखिली, मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. तर ह्याच्या पुढे पण जे तुम्ही ऐकाल ना, इट इज अ लॉट ऑफ डिस्क्रिप्टिव्ह एक्सप्रेशन ऑफ व्हॉट ही सीइंग. आणि सगळं असं बघायला गेलं तर आपल्याला एक्झॅजरेटेड वाटतं, पण तेच खरं आहे. तर खूप काय त्याला म्हणतात, आपल्या आकलन शक्तीच्या बाहेर जे आहे ते आपल्याला कळावं ह्या शब्दांमध्ये लिहिण्याचा एक प्रयत्न आहे, सांगण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे जे आपण कधी बघितलंच नाहीये त्याचा आपण फक्त अंदाज घेऊ शकतो, राईट. आणि दुसऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं त्याचा पण आपण फक्त एक हो बहुतेक हे असं म्हणतात असा विचार करू शकतो. तर अर्जुनाच्या बाबतीत जे सांगतोय अर्जुन, ते आता आपण फक्त थोडा अंदाज घेऊ शकतो की काय असेल. पण आता अर्जुन काय म्हणतो, की भेणे तेथुनी काढिली दिठी, हे बघून ना अर्जुन थोडा घाबरलाय आता. एवढं सगळं हे रूप, विश्वरूप. जसं काय महासिद्धांची
मूळपीठ आहेत ह्या रूपामध्ये. आणि आणि त्याच्या जसं कृष्णाच्या डोक्यावर जो मुकुट आहे त्याच्यावर एक फूल आहे, पण त्या फुलामध्ये वेगवेगळे असे वृक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे देवता आहेत. असं काहीतरी खूप भयानक मोठं सगळं दिसतंय त्याला. साधा एकदम नाजूक असतं मुकुट आणि त्याच्यावर नाजूक फूल असतं, पण आता बघा त्याला काय दिसतंय. स्वर्ग सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले, तैसे नितबांबरी गाढिले पीतांबरू झळके. जो पीतांबर असतो येल्लो कलर, पीतांबर येल्लो कलरचं जे धोतर आहे ते असं घातलेलं असं वाटतंय की जसं काय एखादा मेरू पर्वत आहे, जो सोन्याचा आहे मेरू पर्वत. सगळं असं ह्यूज. श्री महादेवो कापुरे उटिला, का कैलासू पारदे डवरिला, नाना क्षीरोदके पांघरविला, क्षीरार्णव जैसा, जैसी चंद्रमयाची घडी उपविली, मग गगन करवी बुथी घालिविली, तैसी चंदन पिंजरा देखिली, सर्वांगी तेणे. जसं आणि त्याचा कलर कसा आहे, श्री महादेव जसं काय कापूर लावलाय एकदम सफेद कलरचा, जसं काय पूर्ण कैलासच जसं काय आहे श्री महादेवाचं शरीर. आणि क्षीरार्णव जसं काय दुधाचा सागर तिथे तो बसलाय. आणि तसं काय पूर्ण चंदन अंगावर जसं काय लावलंय, चंदन त्याचा वास इतका सुंदर सुवास येतोय चंदनाचा, जसं काय सगळं अंग चंदनाने भरलेलं आहे. जेणे स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निदाघू मोडे, जयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेदवतीये, जयाचे निर्लेप अनुलेप करी, जे अनांगू ही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवणवाणी. इतका सुंदर सुगंध येतोय ते मी काय सांगू नाही शकत असं इतकं. ऐसे एक एक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे क्षोभा, देवीची देवा बैसला की उभा, की शयालू हे नेणवे. हा उभा आहे की बसलाय का झोपलाय काही अंदाज येत नाही. इट्स अ टोटली डिफरंट डायमेन्शन, टोटली डिफरंट डायमेन्शन. बाहेर दिठी उघडोनी पाहे, परी आघवे मूर्तिमय देखत जाये, मग आता न पाहे म्हणून उगार आहे, तरी आतूही तैसीची, अनावरे मुखे समोर रेणे, तया भेणे पाठीमोरा जव ठाके, तवा तयाही कडे श्रीमुखे, करचरण तैसेची. अहो पाहता कीर प्रतिभासे, एथ काही न बलावो काही असे, परीन पाहताची दिसे चोज आईके, कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुनी घातले. हे असं त्याला असह्य होत होतं एवढं सगळं, म्हणून अर्जुनाने डोळे बंद केले, पण डोळे बंद केले तरी तेच दिसत होतं. म्हणून असं लिहिलंय शेवटी की कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापुने घेतले. सगळं व्यापलं आत बाहेर सगळं. म्हणून आश्चर्याच्या पुरी ऐकी, पडिला ठाये ठाव थडी ठाकी, तव चमत्काराची आणखी महार्णवी पडे. ऐसा अर्जुनो असाधारणे, आपुलिया दर्शनाचे विंदाणे, कवळुनी घेतले तेणे अनंत रूपे, तो विश्वतोमुख स्वभावे, आणि तेची दाखवावया लागी पांडवे, पाथिले आता आघवे होऊन ठेला, आणि दीपे का सूर्य प्रगटे, अथवा निमुटिलिया देखा,
वेची खुंटे तैसी दिठी नवे जे वैकुंठे दिदली आहे म्हणोनी किरीटिसी दोही परी ते देखणे देखे अंधारी हे संजयो हस्तिनापुरी सांगत सोराया म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना आभरणी भरले विश्वतोमुख. हे सगळं जे रूप दाखवतायत खरंच चमत्कारिक आहे. जे अर्जुन बघत होता हे संजय सांगत होता धृतराष्ट्राला. तुम्ही ऐकताय ना असं सगळं जे अर्जुन बघत होता ते संजय सगळं डिस्क्राईब करत होता धृतराष्ट्राला. तिये अंगप्रभेचा देवा नवलावो कायसया ऐसा सांगावा कल्पांती एकुची मेळावा द्वादशादित्यांचा होय तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदयजती का एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये अवग आघवयाची विजूंचा मेळावा कीजे आणि प्रळयाग्नीचे सर्व सामग्री आणिजे तेवीची दशकुही मेळविजे महातेजांचा तरी तिये अंगप्रभेचे निपाडे हे तेज काही काही होईल थोडे आणि तया ऐसे करी चोखडे त्रिशुद्धी नव्हे ऐसे महात्म्या श्रीहरींचे सहज फाकतसे स्वर्गांची स्वर्गांगी सर्वांगीचे तेज ते मुनी कृपा मी मज दृष्ट जाहले. अंगप्रभा म्हणजे प्रभा म्हणजे तेज ह्या विश्वरूपाच्या अंगाचे इतकं आहे काय सांगू की 12 आदित्य जसं काय आहेत एकत्र आणि ते एकदम 12 आदित्य जसे काय हे त्यांचे आदित्यांचे दिव्य सूर्य सहस्र हजार एकत्र उगवलेत. जसे काय जरी उदयजती का एकेची अवसरी तरी त्या तेजाची थोरी उपमू नये. तरी पण एवढं तेज होतं की ते अशा हजार आदित्यांची सूर्य जरी आलेत एकत्र तरी त्याचं तेज कमी पडेल. उपमा नाही देऊ शकत इतकं. किंवा आघवयाची विजूंचा मेळावा सगळ्या ज्या विजा असतात कडाडतात ना त्या सगळ्या मेळावामध्ये आल्यात एकत्र तरी त्यांचं ते कमी पडणार तेज. किंवा प्रळयाग्नीचे सर्व सामग्री प्रळय अग्नी जी प्रळयाच्या वेळेस येते सगळं जाळून टाकते त्या अग्नीची सगळी सामग्री एकत्र केली तरीही असं तेज नाही. इन अदर वर्ड दिस इज बियॉन्ड असं. तर हे काय सांगायचं. आणि संजय सांगत होता की संजय जो धृतराष्ट्राला सांगत होता आज हे मला मुनिकृपा झाली व्यासमुनींनी त्यांना दिव्य दृष्टी दिली संजयाला काय होतंय ते सांगायला धृतराष्ट्राला. तर ते म्हणाले की ही मुनिकृपा झाली म्हणून आज मी बघू शकतोय जो अर्जुन बघतोय दिव्य दृष्टीमुळे. आज माझ्यावर मुनिकृपा झाली म्हणून मी हे बघतोय असं. आणि तिये विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुलीने पवाडे जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपीलिका बांधे घर नाना मेरुवरी सपुर परमाणू बैसले विश्व आघवेची तया परी तया देव चक्रवर्तीची या शरीरी अर्जुन तिये अवसरी देखता जाहला. अरे दूर कशाला आपण जायला पाहिजे. आपण जेव्हा फ्लाईट घेतो तेव्हा आपण फ्लाईट मध्ये वर गेल्यावर आपल्याला काय दिसतं मोठ्या मोठ्या बिल्डिंगी वगैरे काय एवढीशे दिसतात आणि त्याच्या गाड्या तर एवढ्या माणसं तर त्यात बघायची सोयच नाही. आणि जेव्हा आपण स्पेस सॅटेलाइट वरनं जेव्हा आपल्याला व्ह्यू दाखवतात अर्थचा तर अर्थ इज दिस मच आणि पूर्ण सोलार सिस्टीम मध्ये एवढीशीच अर्थ मध्ये आपला कंट्री आपल्या कंट्रीमध्ये आपलं स्टेट आपल्या स्टेट मधलं आपलं सिटी किंवा विलेज
आणि त्याच्यामध्ये आपलं घर, त्यात आपण उडूस सगळं. पण आता आणि ती विश्वरूपी त्याच्यामध्ये जसं मोठ्या सागरात छोटे बुडबुडे येतात ना, तसं हे विश्व दिसत होतं त्या जो विश्वरूप कृष्ण आहे त्याच्या अंगावर ते विश्व एवढूच दिसत होतं बुडबुड्यांसारखं. किंवा मुंग्या जसं घर बांधतात धरतीवर, छोटूस असं काय म्हणतात त्याला, वारुळ वगैरे असतं ना मुंग्यांचं, तेवढूस, काय त्याला अर्थच नाहीये, म्हणजे एकदम छोट. असं त्याने त्याच्या शरीरावर विश्व एवढा असं पाहिलं कुणी, अर्जुनाने. तेथे एक विश्व एक आपण, ऐसे अळूमाळू होते जे दुजे पण, तेही आठवणी गेले अंतःकरण, विराले सहसा आतू महानंदाचे इरी झाले, बाहेरी गात्रांचे बळहर पोनी गेले, आपादपा गुंतले पुलकाचले, वर्षीये प्रथम दशे वोहळलया शैलांचे सर्वांग जैसे, विरुडे कोमलांकुरी जैसे, रोमांच आले शिवतला चंद्रकरी, सोमकांतू दावोदरी, तैसिया स्वद कणिका शरीरी दाटलिया, माझी सापडलेनी अलिकुळे, जळावरी कमळ कळिका जेवी आंदोळे, तेवे आंतुलिया सुखोर्मीचेनी बळे, बाहेरी कापे कर्पूर केळीची गर्भपुटे, उकलता कापुराचेनी कोंदाटे, पुलिका गळती तेवी थेंबुटे, नेत्रोनी पडती. काय झालं, हे बघता बघता अर्जुन ह्या विश्वरूपाच्या दर्शनाचा आणि अर्जुन बघणारा हा वेगळा राहिलाच नाही, तो एकच झाला. बघता बघता विश्वरूप झाला आणि त्याला इतका महा आनंद झाला. जेव्हा दर्शन होतं ना, फर्स्ट गोष्ट इज आनंद होतो, महा आनंद झाला आणि त्याच्या नेत्रात ना अश्रू गळायला लागले, इतका आनंद झाला त्याला. Because he was not able to see the duality, he was just experiencing the bliss. उदयलेने सुधाकरे, जैसा भरलाची समुद्र भरे, तैसे तैसा वेळोवेळी उर्मी भरे, उचंबळत असे ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्परे वर्ततसे हेवा, तेथ ब्रह्मानंदांचा जीवा, राणी व फावली तैसाची तया सुखानुभव पाठी, केला द्वैताची सांभाळू दिठी, मग उसासवनी किरीटी वास पाहिली, तेथ बैठला होत जी आसवा, कयाची कडे मस्तक खालीवला, देवा जोडोनी कर संपुट बरवा, बोलत असे. आणि काय झालं, हा इतका ओव्हरवेल्म झाला होता अर्जुन की श्रीकृष्णानी थोडी कृपादृष्टी ओसरवली आणि आता त्याला द्वैत भाव दिसायला लागला, सेपरेशन दिसायला लागलं. सी काय असतं ना, विदाउट विटनेसिंग यू कॅनॉट सी समथिंग, राईट? आणि विटनेस करण्यासाठी इवन इफ यू बिकम अन ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वर, देर इज स्टिल ड्युअलिटी. आता तो ऑब्झर्वर म्हणून आता अर्जुन येईल, कारण आता तो एक झाला होता, तो अनुभवात महा आनंद, पण आता कृष्णाने त्याला द्वैत दिसावं अशी त्याची दृष्टी आता थोडी कृपा कमी केली, म्हणजे त्याला द्वैत दिसेल असं सांगतात. आणि अर्जुन काय बोलला बघूया. म्हणे जया जया जयाजी स्वामी, कारण जेव्हा द्वैत येईल तेव्हाच बोलू शकतात ना अर्जुन, नाही तर काय बोलणार, बोलणार कोण, ऐकणार कोण अद्वैतात. म्हणे जया जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही,
जे हे विश्वरूप की आम्ही प्राकृत देखो, परी साचची भले केले गोसाविया, मज परितोषु जाहला साविया, जो देखिलासी जो इया सृष्टीसी तू आश्रयो. जया जयाजी स्वामी. ही started saying, ओ तुमची जय असो स्वामी, नवल कृपा केली तुम्ही आमच्यावर. खरंच हे खरंच, पण बरं केलं मला तुम्ही हे दाखवलं. परितोषू झाला, खरंच संतोष झाला मला. आणि हा सृष्टीचा आश्रय तू आहेस हे मला कळलं. देवा मंदारचेनी अंगलगे, ठाई ठाई श्वपदांचे दांगे, तैसी ये तुझी देही अनंगे अनेंगे, देखतसे भुवने. अहो आकाशाची खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे, का महावृक्षी अविसाळे पक्षी जातीची. सगळं सगळं जी सृष्टी आहे ती तुझ्यामध्ये दिसते मला. तया परी श्रीहरी तुझिया विश्वात्मकी ये शरीरी, स्वर्ग देखतसे अवधारी. सुरगणेसी स्वर्ग देवता सगळं तुझ्या शरीरात दिसतंय मला. प्रभू महाभूतांचे पंचक, येथ देखत आहे अनेक, आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे. जी सत्यलोको तुझ माझी आहे, देखिला चतुराननु नहा नोहे, आणि येरीकडे जब पाहे, तव कैलासू ही दिसे. श्री महादेव भवानी येशी, तुझ्या दिसतेसे एक अंशी, आणि ते तू ही गा ऋषिकेशी. तुझ माझी देख. चतुरानंद ब्रह्म दिसतोय मला, महादेव दिसतोय जो भवानीचा पती आहे, आणि ऋषिकेश पण दिसतोय. हा तुझ्यामध्येच ब्रह्मा विष्णू महेश. पै काश्यपादी ऋषी कुळे, 7 कुळे, सप्तऋषी काश्यप भारद्वाज विश्वामित्र. काश्यपादी ऋषी कुळे, ये तुझा स्वरूपी सकळे, देखतसे पाताळे पन्नगेशी. पाताळ ऋषींच कुळ, परत वेगवेगळे ते सर्प आहेत त्यांचा देश सगळं दिसतंय. किंबहुना त्रैलोक्यपती, तुझिया एकेकाची अवयवाची ये भिंती, ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणे. तुझ्या या वेगवेगळ्या शरीराच्या भागात चतुर्दश भुवने, 14 वर्ल्ड्स आय कॅन सी. आणि तेथेची जे जे लोक, ते चित्र रचना जी अनेक, ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे. एवढं वास्ट, एवढं डेप्थ आहे तुझं. तया दिव्य चक्षुचेनी पैसे, चहूकडे जव पाहत असे, तव दोन दोन दोरदंडी जैसे आकाश कौंभैले, तैसे एकची निरंतर. देवा देखत असे तुझे कर, करीत आघवेची व्यापार एकेची काळी. मग महाशून्येची पैसारे, उघडली ब्रह्म कटा हाची भांडारे, तैसी देखतसे अपारे. उदरे तुझी जी सहस्रशीर्षयाची देखिले, कोडीवरी होता ती एकी वेळे, की परब्रह्माची वदन फळे मोडोनी आले. तैसी वक्त्रे जी जेवती नेवती, तुझी देखतसे विश्वमूर्ती, आणि तयाची परी नेत्रपंक्ती अनेक संघ. महाशून्याची पैसारे. महाशून्य म्हणजे वर्ल्ड. मी सगळं बघतोय आणि महाशून्याची पैसारे, पण आय एम सीइंग वॉइड ऑल्सो इन यू.
इट्स नॉट ऑल फिल्ड, आय एम सीइंग वॉइड ऑल्सो, महाशून्य. आणि हे निरंतर बघतोय मी तुझ्यामध्ये. आणि कसं आहे, ह्या दिव्य चक्षुंमुळे मी बघतोय सगळीकडे आणि मला फक्त तूच दिसतोयस. सहस्र शीर्षयाचे देखिले, पुरुष सूक्त मध्ये आहे की सहस्र शीर्ष, मला 1000 चेहरे किंवा 1000 रूप त्याच्यात दिसतात. 1000 इज अ वर्ड फॉर अनलिमिटेड. 1000 म्हणजे काय, हजारच असं नाही, असंख्य दिसतात मला सहस्र शीर्ष. हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा केली सकळ. मूर्तिमय देखतसे तुझ वीण एका दियाकडे, परमाणू ही ए तुला कोंडे, अवकाशू पाहतसे परी न सापडे, ऐसे व्यापिले तुवा. ये नाना परी अपरमित अपरिमती मिते, जे तुली साठविली होती महाभूते, ते तुलाही पवडू तुवा अनंते, कोंगला देखतसे. स्वर्ग, पाताळ, परत अंतराळ सगळं दिसतंय तुझ्यामध्ये. असं एकही गोष्ट नाहीये की जिथे तू नाहीयेस. परमाणू पण, नॉट इवन अ सिंगल प्लेस वेअर विच यू कॅन फाइंड वेअर यू आर नॉट देअर. बेसिकली तूच आहेस सगळीकडे. ऐसे कवणे ठयाहुनी तू आलासी, एथ बैसलासी की उभा आहासी, आणि तू कवणी मायेची पोटी होतासी, तुझे ठाण केवडे, तुझे रूपवय कैसे, तुझ पलीकडे काय असे, तू काही सयावरी आहासी ऐसे, पाहिले मिया तव देखिले जी आघवेची, तरी आता तुझ देवा ठावो तुची, तू कवणाचा नव्हेसी ऐसाची, अनादि आयता. ओके. तू उभा आहेस की बसलायस, तू पाठीमोर आहेस की पुढे आहे तुझं, तुझं वय काय, तू कुठनं आलास, त्याचं काहीही ओळख घेता येत नाही. बिकॉज यू ऑलवेज देअर अँड आय सी सो मेनी डिफरंट टाइप्स, सो आय डोंट रिअली नो. वी कॅनॉट फॅदम दॅट. तू उभा ना बैठा, तू उभा नाही बसले नाही, दिगुडा ना खाजुटा, खुजटा, उंच किंवा छोटा, तुझं तळीत कवरी वैकुंठा, तूची आहासी, तूच आहेस वैकुंठा, तिकडे सगळे तूच आहेस. तू रूपे आपण याची ऐसा, देवा तुझी तूची वयसा, पाठीपोट परेशा, तुझे तू गा, तूच आहेस सगळीकडे, पाठी पुढे तुझा तूच आहेस. किंबहुना आता तुझ तूची आघवे अनंता, हे पुढत पुढती पाहता देखिले मिया. पुढे पुढे बघत होतो मी, तूच 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 आहे सगळीकडे. परिया तुझिया रूपा अंतू, जी उणीव एक असे देखतू, जे आदि मध्य अंतू तिन्ही नाही. पुढे पुढे मी तुझं रूप बघत होतो, पण मला एक कळलंय, आदि मध्य आणि अंत तुझ्यात नाही. एरवी गिवसिले आघवा ठाई, परी सोयन लाभ एची काही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. म्हणून मला एक कळलंय की आधी अंत आणि मध्य ह्या गोष्टी एक्झिस्टन्स मध्येच नाही आहेत, कारण त्या असत्या तर दिसल्या असत्या मला. एव आदि मध्यांतरहिता, विश्वेश्वरा अपरिमिता, अनलिमिटेड. तू देखिलासी जी तत्वता विश्वरूपा, तुझ महामूर्तीची अंगी, उमटलिया पृथक मूर्ती अनेगी, लेईलासी वाने परिची अंगी, ऐसे आवड तू आहासी, नाना पृथक मूर्ती तिया द्रुमे वेली, तुझे तुझा रूप तुझा स्वरूप महा चळी, दिव्यालंकार लंकार फुली फळी, सासिन्नलिया हो काजे महोदधी तू देवा, जाहलासी तरंगी मूर्ती हेलावा, की तू वृक्ष एक बरवा, मूर्ती फळी फळलासी.
मी किती किती उपमा देऊ तुला. तूच समुद्र आहेस, तरंगही तूच आहेस, मोठं वृक्ष आहे आणि सगळी फळं, फुलं, पानं सगळं तूच आहेस. सो इट इज इट इज अनडिस्क्रायबेबल. मी जे बघतोय, मी काही त्याचं अजून डिस्क्राईब नाही करू शकत. आय एम जस्ट फॉलिंग शॉर्ट ऑफ वर्ड्स. जी भूती भूतळ मांडिले, जैसे नक्षत्री गगन गुढले, तैसे मूर्तिमय भरले, तुझे देखतसे रूप. जी एकेकीच्या अंग प्रांती, होय जाय हे त्रिजगती, एवढिया ही तुझ्या अंगी मूर्ती की रोम झालिया. ऐसे पवाडू मांडुनी विश्वाचा, तू कवण पायथ कोणाचा, ते पाहिले तव आमुचा, सारथी तोची तू. तरी मज पाहता मुकुंदा, तू ऐसाची व्यापकी सर्वदा, व्यापकू सर्वदा, भक्तानुग्रहे तया मुग्धा रूपा ते धरिसी. कैसे चहूभुजांचे सावळे, पाहता बोलावती मन डोळे, ठेव देव जाई तरी आकळे, दोहीची बाही. तू एवढा मोठा आहेस, तू विश्वरूप आहेस, आणि मला एक कळलंय, जेवढे रोम आहेत शरीरावर त्याच्याही पलीकडे तुझे रूप आहेत. तर तू पण हा जो माझ्या समोर जो बसलाय, जो सारथी आहे, तो पण तूच आहेस. आणि हे तू भक्ताच्या अनुग्रहासाठी, भक्ताच्या प्रेमासाठी तू झालायस तू. आता मला कळलंय की हे विश्वरूप जे आहे तेच तू पण आहे. त्यातलाच एक तू आहेस. तू वेगळा नाहीयेस. आणि जी सावळी मूर्ती जी आहे ती तुझी, ते पण तूच आहेस. म्हणजे बेसिकली ही सावळी मूर्ती इज नॉट लिमिटेड टू कृष्णा. कृष्णा इज एव्हरीथिंग. कृष्णा ॲज इन दॅट कॉन्शियसनेस, दॅट ईश्वर. ऐसी मूर्ती कोडी सवाणी कृपा, करुणी होसी न विश्वरूपा, की आमुचिया दिठी सलेपा, जे सामान्यत्वे देखती, तरी आता दिठीची विटाळू गेला, तुवा सहजे दिव्य चक्षु केला, म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा, परी मकरतुंडा मागिलेकडे, होतासी तोची तू एवढे, रूप जाहलासी हे पुढे, ओळखिले मिया. तू आमच्या सामान्य लोकांसाठी असा झालायस, आणि तू जर आज मला दिव्य चक्षु दिला नसतास तर तुझा हा महिमा मी बघू शकलो नसतो. आणि हा जो विश्वरूप आहे तेच तू आहेस, हे आता मला कळलंय. आपण सगळे एक्सपिरियन्सचे सर्वंट्स आहोत. We are dependent on experience. Without experience, we don't agree. We don't get convinced. By giving the Vishwaroop, now he's convinced. कोणी सांगायची गरजच नाही आता कृष्णाला. नो हे तोची हा श्री, मुकुट लेईलासी श्रीहरी, परी आताचे तेज आणि थोरी, नवलकी बहुवे. तोची हे वरिलियेची हाती, चक्र परिजितया आयाती, सावरितासी विश्वमूर्ती, तेन मोडे खुण. येरीकडे तेची हे नो हे गदा, आणि तळिलिया दोन भुजा, निरायुधा वागोरे सावरावया गोविंदा, संसारी लिया. आणि तेनेची वेगे सहसा, माझिया मनोरथ सरिसा, जाहलासी विश्वरूपा विश्वेशा, म्हणून जाणे. परी कायसे बाहे चोज, विस्मयो करावया ही पाडू नाही मज, चित्त होनी जाता आहे निर्भुज, आश्चर्य येणे. हे येथ आथी का येथ नाही, ऐसे श्वसो ही नये काही, नवल अंग प्रभेची नवाई, कैसी कोंदली सैघ. हा जो मुकुट ठेवलायस तू शिरावर, तो तसाच
मुकुट आहे, पण आता मला तो जास्ती तेजस्वी दिसतोय. कसं आहे ना, आपण कोणाला तरी ओळखत असतो. हं. पण आपल्याला माहीत नसतं त्याचं ग्रेटनेस. तो आपल्याला बाजारात भेटतो. हं. तो साधारण माणूसच दिसतो. पण नंतर आपल्याला बघतो, अरे! हा अमिताभ बच्चन होता. हो, असं होतं, तसं होतं. मग आपल्याला वाटतं, हो, 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 बापरे! वॉव! आय सॉ हिम. नाहीतर आधी काय साधारण तो भाजी घ्यायला आला, काय फरक पडतोय? आपल्या हरकत महाग, सगळं त्याला आपल्या हरकत आहे. काय एवढं मोठं? पण जेव्हा आपल्याला महिमा कळतो, उदाहरण घेतलं, महिमा कळतो तेव्हा आपल्याला त्यांच्याविषयी असं वाटतं, वॉव! नाहीतर काय आधी साधंच आहे, आपल्या हरकत. एथ अग्नीची दिठी करपत, सूर्य खद्यो तू तैसे हरपत, ऐसे तीव्रपणे अद्भुत तेजांचे यया. हो काजे महातेजाची महार्णवी, बुडोनी गेली सृष्टी आघवी, की युगांत विजूंच्या पालवी झाकले गगन. ना तरी संहार तेजाची ज्वाळा, तोडोनी माचू बांधला अंतराळा. आता दिव्य ज्ञानाची डोळा पाहवेना, उजाळू अधिकाधिकू बहुवसू, धडाडीत आहे अति दाहसू, पडत दिव्य चक्षुन सही त्रासू न्याहाळिता. हो काजे प्रळयीच्या भडाडू, होता काळाग्नी रुद्राची ठाई बुडू, तो तृतीय नयनाच्या मढू फुटला जैसा, तैसे पसरले प्रकाशे संघ पाचवनिया, ज्वळांचे वळसे पडता ब्रह्मकटाह, कोळीसे होता हाती. ऐसे अद्भुत तेजो राशी, जन्म नवल म्या देखिलीसी, नाही व्याप्ती आणि कांतीसी, पारू जी तुझिया. आता या दिव्य दृष्टीत ते बघत होते की जे मोठे मोठे सूर्य आहेत त्यांचं तेज एवढं होतं की मोठे मोठे जे सूर्य जे आपण बघू पण नाही शकत, ते फिके वाटत होते. ते फिटे वाटत होते आणि त्या तेजामध्ये सगळं बुडत होतं जसं काही सृष्टी. इतकी ती तेज होतं त्याचं. आणि अ, हिची उष्णता एवढी होती, की सगळं जसं काय ब्रह्मांड जळून कोळसे होतायत. म्हणजे सगळे ब्रह्मांड आज चाललेत, जळतायत, कोळसे होतायत आणि अ, विरघळतायत. असं त्याला दिसत होतं. इट्स लाइक अ मोशन पिक्चर. देवा तू अक्षर, औटाविये मात्रेसी पर, श्रुती जयांचे घर दिवसित आहाती, जे आकारांचे आयतन, ते विश्व निक्षेपैक निधान, ते अव्ययते तू गहन अविनाशजी, तू धर्माचा बोलावा, अनादि सिद्ध तू नित्य नवा, जाणे मी सदा तिसावा, पुरुष विशेष तू. तू अक्षर आहेस, म्हणजे तू नॉन डिस्ट्रक्टिबल आहेस. तू श्रुतीचं घर आहेस, तू धर्माचं घर आहेस, तू अविनाशी आहेस, अनादि सिद्ध आहेस तू, नित्य नवा आहेस. हे सगळं तू पुरुष विशेष आहे. यू आर स्पेशल, यू आर डिफरंट. हे मी ओळखलंय आता. तू आदिमध्या अंतरहितू, आदिमध्य अंतरहितू, स्वसामर्थ्ये तू अनंतू, विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू, पै चंद्रचंडा शुडोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा, एका रुससी तमाचिया डोळा, एका पाळीतोसी कृपा दृष्टी. एका डोळ्यानी तमाचिया डोळा म्हणजे डार्कनेस, आणि एकानी कृपा दृष्टी. म्हणजे बोथ दी पोलॅरिटीज आर देअर इन यू विथ द सेम इंटेन्सिटी. जी अवविधा तू ते, मी देखतसे हे निरुते, पेटले प्रळयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे.
वाणीवेणी पेटले पर्वत, कवळुनी ज्वाळांचे उबड उठत, तैसी चाटित दाढा दात जीभ लोळे, ये वदनांची उबा, आणि जी स्वर्ग कांतीची प्रभा, विश्वतातले अतिक्षोभा जात आहे. जसं काय काळ आहे त्याच्या दाढांमधून हे विश्व चाललंय. यु नो, म्हणजे एका ठिकाणी इतकं ब्राईटनेस आणि एका ठिकाणी इतकं डार्कनेस, बोथ द थिंग्स इन यू इज समथिंग दॅट इज व्हेरी डिफिकल्ट टू ग्रॅस्प. काजे भूलोक पाताळ, पृथ्वीहन अंतराळ, अथवा दिशा समाकुळ दिशा चक्र, हे आघवेची तुवा एके, भरले देखत आहे कौतुके, परी गगनाही सकट भयानके, आपल विजे जेवी, ना तरी अद्भुत साराचिया कल्लोळी, जाहली 14ही भुवनांची काडियाळी, तैसे आश्चर्याची मग मी आकळी काय एक. एवढं भयानक अस्तित्व पण मला दिसतंय, एवढे मोठे मोठे भुवन लोक सगळे आज चाललेत काळामध्ये तुझ्या तोंडामध्ये, तर मी आश्चर्याने हे मला कसं समजणार काय? दिस इज नॉट पॉसिबल. कसं काय मी ग्रास्प करू शकतो द मॅग्नॅनिमिटी ऑफ इट? नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपांचे उग्रपण, सुख दूरी गेले परिप्राण, विपाये धरिजे देवा ऐसेनी देखोनी तू ते, नेणो कैसे आपले आले भयांचे भरिते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवने. हे तुझी व्याप्ती असाधारण आहे आणि हे तुझं उग्र रूप म्हणून बघून मला खरंच भीती वाटते. आणि दुःख, ह्या दुःखामध्ये ही तिन्ही भुवन चालले, तिन्ही लोक चालले हे मी बघतोय. एरवी तुझ महात्म्याचे देखिणे, तरी भय दुःखासी का मेळवणे, परी हे सुख नव्हेची जेणे गुणे, ते जाणवते आहे मज. पण मला हे तुझं मी रूप बघतोय, पण आता मला त्याची, आता हे जे भयानक रूप बघतोय त्याने मला सुख आणि शांती नाही मिळत आहे. आय एम कन्फ्युज, भीती वाटते आता मला हे तुझं रूप बघायला, असं अर्जुन म्हणतोय. जेव्हा तुझे रूप नो हे दिठी, तव जगासी सांसारिक गोमटे, आता देखिलासी तरी विषय विटे, उपनला त्रासू. तो म्हणतो की जोपर्यंत तुझं नव्हतं रूप मला दिसत, तोपर्यंत मला हे जग खूप सुंदर वाटत होतं आणि विषयांमध्ये इंटरेस्ट होता. पण आता तुझं हे मी रूप बघितलं, आता विषयांकडे कसं माझं इंटरेस्ट जाईल माझा. देवीची तू ते देखली यासाठी, काही सहसा तुझ देवी देवो येईल मिठी, आणि नेदी तरी शोक संकटी राहो केवी, म्हणून मागा सरो तव संसारू, आडवीत येतसे अनिवारू, आणि पुढा ते तू तव अनावरू, नयेसी घेवो ऐसी माझारलिया साकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा, हा ध्वनी जो जी पुढा चोजवला मज. ते सांगतात की ओके, जेव्हा मला तुझं दर्शन झालं, तर मला ह्याच्यामधनं इंटरेस्ट गेला या जगामधनं. पण तुझं दर्शन होतंय पण कम्प्लिटली कळत नाही, तुला मिठी मारावी तर तू पण नाहीयेस आता. आणि आता तू मला कळलायस पण पूर्ण आकलन नाही झालं, म्हणून मी जगामध्ये पण जाऊ शकत नाही, असं मधल्या मध्ये माझी परिस्थिती झाली. काय करू मी, कळत नाहीये, असं अर्जुन म्हणतोय. जैसा अरंबळा आगी, समुद्र हे निवावया लागी, तव कल्लोळपणीयांचा तरंगी आगळा बिहे, तैसा या जगासी जाहले, तू ते देखोनी तळमळीत ठेले, या माझी पैल भले ज्ञानशूरांचे मेळावे.
त्यामुळे काय झालंय की जैसा आरंभळाला आगी, कुणाला आग लागली आहे कुठल्या माणसाला, म्हणून तो गेला समोर 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 आणि आता समुद्र आहे. पण आता भीती वाटते जर मी समुद्रात उडी मारली तर तिथे पण मी विरघळून जाईन. तर मला कळत नाही आता मी काय करू. म्हणून हे जे ज्ञानशूर आहेत त्यांचं खरंच ऐकायला पाहिजे. ज्ञानशूर म्हणजे जे ज्ञानी आहेत ते. कारण इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग thing that you would see ki when we go on the path of spirituality आपल्याला कळतं थोडंसं, त्यामुळे आपल्याला इथली पण इच्छा राहत नाही आणि तिथलं पण पूर्ण कळलेलं नसतं. मधल्यामध्ये परिस्थिती होते. ती साधारण परिस्थिती ज्ञानेश्वर महाराज इथे मांडायचा त्यांनी प्रयत्न केला असं माझं मत आहे. पण ही परिस्थिती होतेच. इट इज अ फेज ऑफ द जर्नी, हे आपण असं धरू शकतो इथे. आणि आज त्याने विश्वरूप त्याला पाहायचं होतं आणि बरेच वेळा आपण बोलतो मला हे हवंय, पण त्याचं आपण जेव्हा बघतो त्याच्यानंतर आपल्याला वाटतं बापरे एवढा 11 विकार, मला नको एवढं, एवढं नको, मला थोडं कमी दे, असं होतं. आपण पण देवाकडे मागतो आणि नंतर आपण काय मागितलंय ह्याच आपल्याला भुगताना आपल्याला वाटतं अरे बापरे, अशीच परिस्थिती झाली ना त्याची. आणि देवाने फक्त चांगलं चांगलं नाही दाखवलं त्याला, दुसरी बाजू अकराळ विकराळ काळ हे पण दाखवलं. कारण ते तेवढंच खरं आहे तेवढं चांगल्या गोष्टी खरी आहेत. ठीक, आज आपण तेच थांबू. 100 झाले. अजून पुढे असंच डिस्क्रिप्शन आहे. इट इज व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह हा चॅप्टर विश्वरूप मध्ये, वेगवेगळे अनॉलॉजीज, वेगवेगळ्या गोष्टी. पण दीज आर द स्मॉल थिंग्स दॅट वी कॅन टेक फ्रॉम दिस डिस्क्रिप्शन्स. यु नो, याचा काय म्हणतात त्याला शब्दशः अर्थ घ्यायला नको, पण परिस्थिती काय असते माणसाच्या मनाची जेव्हा अनुभव घेतो तेव्हा, आणि आपण काय मागतो आणि काय मिळतं, तर त्याला विश्वरूप दर्शन म्हणजे थोडंच अकराळ विकराळ एक्सपेक्टेड होतं. नाही, अकराळ विकराळ पण दाखवलं, कारण इट इज ती एक्झॅक्ट स्वरूप जे सगळं असतं. बोध म्हणजे पोलॅरिटीज असतात तिथे, चांगलं वाईट दोन्ही तोच आहे असं दर्शन दिलं. ओके, सो विल क्लोज फॉर टुडे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Slowly open your eyes. Hari Om.